मसीहा फॉर द अबँडन्ड सिक, बेवारस आजारी लोकांचा देवदूत, असं थोडक्यात आपण त्याचं ट्रान्सलेशन करू शकतो. तर त्याचा आपण काल निम्मा टॉपिक पाहिला होता, त्याच्या पुढचा टॉपिक आज आपण पूर्ण करणार आहोत. फक्त त्याच्या अगोदर काय करूयात, जे काल आपण पाहिलेलं आहे ते परत एकदा थोडंसं रिवाइज करूयात, जेणेकरून लिंक आपली राहील की टॉपिक मध्ये नेमकं काय आहे ते. तर गुरमीत सिंग ज्यावेळी पटना मेडिकल कॉलेज अँड गव्हर्नमेंट हॉस्पिटल जे आहे त्याच्या एका वॉर्डमध्ये जातो, त्यावेळी प्रत्येकाला तो एक प्रश्न विचारतो त्या वॉर्डमध्ये गेल्यानंतर, की तुम्हाला काही त्रास होतोय का. तर हा प्रश्न तो प्रत्येकाला तिथल्या त्या वॉर्डमधल्या प्रत्येक पेशंटला तो विचारतो. तर तो जो वॉर्ड आहे त्याची कंडिशन कशी आहे ती पुढे सांगितलेली आहे. अतिशय वाईट अवस्थेत असणारा तो वॉर्ड आहे. दमट असं तिथं वातावरण आहे थोडंसं त्या वॉर्डमध्ये. शिवाय अतिशय घाण जी आहे ती इतरत्र पसरलेली आहे त्या वॉर्डमध्ये. स्वच्छता जी आहे ती अजिबात तिथं केली जात नाही. पिवळट हिरव्या रंगाच्या भिंती आहेत त्या वॉर्डच्या, आणि जमिनीवरती जे काही फरशी आहे त्या फरशीवरती सुद्धा घाण जी आहे ती तशी साठलेली दिसते. तिथं पेशंटला ने-आण करण्यासाठी जे चाकाचे कॉट असतात ते एक अर्धा डझन कॉट जे आहेत हे त्या ठिकाणी असे तसेच इतरत्र पसरलेले आहेत. त्या ठिकाणी उजेड सुद्धा व्यवस्थित नाहीये. तर अशा पद्धतीचं ते ठिकाण आहे, आणि त्या वॉर्डमध्ये गुरमीत सिंग जातो आणि तिथल्या पेशंटची विचारपूस करतो, त्यांची सेवा जी आहे ते करतो. शिवाय तिथं शिळ्या अन्नाचा किंवा औषधांचा वास जो सुद्धा आहे तो त्या वॉर्डमध्ये पसरलेला आहे. तर अशी कंडिशन त्या वॉर्डची आहे की त्या वॉर्डमध्ये एखाद्या व्यक्तीला थांबू सुद्धा वाटणार नाही, अशा पद्धतीचा तो वॉर्ड आहे. आणि त्या वॉर्डमध्ये गुरमीत सिंग जातोय आणि तिथल्या पेशंटची विचारपूस करतोय, त्यांची सेवा जी आहे तो करतोय. तर त्या वॉर्डमध्ये ज्यावेळी रात्र होते त्यावेळी मात्र काय होतं, एक उष्णता राहावी वॉर्डमध्ये म्हणून एक फायर प्लेस तिथं आहे, आग लावण्याचं ठिकाण आहे. जिथून आग पेटवल्यानंतर त्या वॉर्डमध्ये उष्णता राहील असं फायर प्लेस आहे, ते बंद पडलेलं आहे. आणि त्या ठिकाणाहून रात्री उंदीर बाहेर पडतात आणि आपल्या अन्नाची शोधाशोध करायला इतरत्र त्या वॉर्डमध्ये फिरत असतात. शिवाय रात्री जे जेवण दिलं जातं लोकांना तिथल्या वॉर्डमधल्या पेशंटला, त्याच्यामध्ये भात असतो, डाळीचं वरण असतं आणि काही भाजी असते, परंतु हे जेवण जे आहे ते अतिशय बेचव जेवण असतं. तर अशा पद्धतीचं जेवण जे आहे ते त्या वॉर्डमधल्या लोकांना तिथं दिलं जातं. डॉक्टर आणि नर्स जे आहेत ह्या त्यांच्या ठरलेल्या वेळी दिवसातून 2 वेळा फक्त तिथं चेक करायला येतात त्या पेशंटला, आणि त्यांची वेळ झाली की ते निघून जातात. मात्र इतर वेळी काय केलं जातं, तर पेशंटला त्यांच्या नशिबावरती तसं सोडून दिलं जातं. इतर वेळी त्यांची देखभाल करायला तिथं कोणीच नसतं. आणि असं हे जे ठिकाण आहे या ठिकाणाला एक नाव दिलेलं आहे, पाटी एक तिथं लावलेली आहे त्या वॉर्डच्या वरती, जे अतिशय भयानक वाटते. तर त्या पाठीवरती लिहिलेलं आहे वॉर्ड फॉर लावारिस, म्हणजेच जे बेवारस लोक आहेत त्यांच्यासाठीचा वॉर्ड असं त्याचं नाव तिथं ठेवण्यात आलेलं आहे. आणि थोडक्यात सांगायचं झालं तर काय, की जे लोक बेवारस आहेत त्या बेवारस लोकांची ट्रीटमेंट जी आहे, लोकांचा औषधोपचार जो आहे बेवारस लोकांचा तो त्या ठिकाणी केला जातो. ज्यांना कोणीच फॅमिली नाहीये किंवा ज्यांना फॅमिलीने सोडून दिलेला आहे अशा लोकांचा तिथं औषधोपचार जो आहे तो केला जातो. ज्यावेळी ते पूर्णपणे बरे होतात त्यावेळी मात्र काय होतं, त्यांना एकतर पुनर्वसन केंद्रामध्ये पाठवलं जातं किंवा रस्त्यावरती सोडून दिलं जातं. तर अशा पद्धतीनं हे जे बेवारस लोक आहेत त्यांचे ट्रीटमेंट करणारा जो वॉर्ड आहे त्या वॉर्डमध्ये गुरमीत सिंग जातो आणि तिथल्या लोकांची सेवा करतो. तिथल्या लोकांना जे काही गरज आहे तर तो तिथं कमी जास्त त्यांचं पाहतो. तिथं जे असणारे वॉर्ड मधले पेशंट आहेत महिनोन-महिने त्याच ठिकाणी राहतात, कारण का जर ते रस्त्यावरती गेले तर तिथं त्यांना अन्न आणि निवाऱ्याची शोधाशोध करावी लागते, जे अतिशय कठीण काम आहे. त्यांना ते होत नाही. तर त्यामुळे बरेचसे पेशंट जे आहेत ते काय करतात, महिनोन-महिने त्या वॉर्डमध्येच पडून राहतात. आज रात्री सुद्धा असं दिसतंय की कुणाला काही त्रास होत नाहीये. एका बेडवरती एक तरुण स्त्री आहे, जिचा पाय जो आहे तो रेल्वेच्या धडकेमध्ये मोडलेला आहे आणि तिला तिथं आणलेली आहे. ती प्रेग्नंट सुद्धा आहे, आणि जे काही नर्सेस आहेत तिथल्या त्या नर्सेस तिला मंजू या नावानं हाक मारतायत. ज्यावेळी तिला तिच्या फॅमिलीबद्दल, कुटुंबाबद्दल किंवा घराबद्दल आणि त्या लहान मुलाच्या वडिलांबद्दल ज्यावेळी प्रश्न विचारले जातात त्यावेळी मात्र ती शांत बसते, ती काहीच बोलत नाही. तिथले पेशंट सांगतात की काही रात्री अगोदर काय झालेलं आहे, तर ती
तर त्याच वॉर्डमध्ये दुसऱ्या रूम मध्ये फरहान आणि सुधीर राय नावाचे 2 पेशंट आहेत. ते स्वतःच्याच विश्वामध्ये मग्न असलेले दिसतात. हॉस्पिटलमधून दिलेले ते काही ब्रेडचा तुकडा असेल किंवा जे काही बास्केट मधलं फळ असेल ते घेतात आणि त्यांचे दिवसातल्या पुढच्या जेवणाची वाट ते बघत असतात. फरहान जो आहे तो काही रात्रीपूर्वी अपंग झालेला आहे. पटनाच्या जवळच त्याला रेल्वेने धडक दिलेली आहे आणि त्यामध्ये त्या ऍक्सिडेंटमध्ये तो अपंग झालेला आहे. सुधीर सुद्धा त्याच्याबद्दल काहीच माहिती जो आहे तो लेखकाला देत नाहीये. आणि त्याच्याबद्दल जर काही माहिती गोळा करायची असेल तर तिथं डॉक्टर्स पण नाहीयेत किंवा बेडवरती लावलेला चार्ट सुद्धा नाहीये की तो कुठून आलाय, काय करतोय वगैरे ह्या गोष्टी जाणून घेण्यासाठी. तर अशा पद्धतीनं एवढ्या वाईट कंडिशन मध्ये असणारे जे पेशंट आहेत ते त्या ठिकाणी त्या वॉर्डमध्ये आहेत आणि अशा वॉर्डमध्ये या पेशंटची सेवा करण्यासाठी गुरमीत सिंग जो आहे तो नेहमी जातो. तर इथून पुढचा भाग जो आहे तो आपण इंग्लिश मराठीमध्ये परत एकदा बघूयात. देर इज अ स्ट्रीम ऑफ पेल ब्लड अँड युरिन फ्लोईंग ऑन द फ्लोर अंडर हिज बेड. आणि सुधीरचा जो बेड आहे त्याच्या खालीच रक्त जे आहे ते सांडलेलं सुद्धा लेखकाला तिथे दिसतंय. But as soon as Singh waddles into the ward, there is a fusion of excitement among its inmates. परंतु गुरमीत सिंग ज्यावेळी त्या वॉर्डमध्ये येतो, वॅडल्स या शब्दाचा अर्थ आहे चालत येणे. तर ज्यावेळी तो त्या वॉर्डमध्ये चालत येतो त्यावेळी मात्र काय होतं तर एक उत्साहाची लहर जी आहे ती त्या तिथल्या पेशंटच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळते. देअर व्हेरी फेसेस लाईट अप. त्यांचे जे कंटाळवाणी चेहरे आहेत त्याच्यावरती थोडासा तजेलपणा येतो. सम इवन मॅनेज टू ब्रेक इन टू स्माइल. आणि काही जण लोक जे आहेत ते हसायला सुद्धा लागतात. बाय डे सिंग अ जेनायल 60 years old वर्क्स ऍट द फॅमिली ओन्ड क्लोथ्स शॉप इन अ बसलिंग सिटी मार्केट. 60 वर्षाचा जो गुरमीत सिंग आहे तो दिवसा त्याचं शहरातील एका मोठ्या मार्केटमध्ये असणाऱ्या कापडाच्या दुकानात तो काम करतो. आणि बाय नाईट ही इज अ व्हेरिटेबल मसिहा टू द रेसिडेंट्स ऑफ धिस फाउल किंगडम अँड किंगडम ऑफ डिसीज अँड डिसेबिलिटी tucked away in the corner of vast 90-year-old 1760 bed state run Patna Medical College and Hospital, one of the largest in Bihar. आणि मग रात्रीच्या वेळी मात्र काय होतं तर गुरमीत सिंग जो आहे तो या सर्व लोकांचा, या वॉर्डमधल्या सर्व पेशंटचा देवदूत म्हणून त्यांची सेवा करण्यासाठी तिथे येतो. हे सगळे जे पेशंट आहेत हे 90 वर्ष जुन्या पटना मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल, बिहारमधल्या सर्वात मोठ्या या हॉस्पिटलमध्ये तिथं ते असतात. तर हे जे हॉस्पिटल आहे हे 1760 बेडचं हॉस्पिटल आहे, 90 वर्ष जुनं. आणि यामध्ये असणारे जे लावारिस वॉर्ड मधले पेशंट आहेत त्यांची सेवा करायला तो देवदूत म्हणून. Once Singh reaches the ward, he inquires about patient's condition, playing at once nurse, doctor, provider and kin. आणि एकदा का गुरमीत सिंग त्या वॉर्डमध्ये पोहोचला की मग तो प्रत्येक पेशंटची अतिशय आपुलकीनं चौकशी करतो. जणू काय तो
बऱ्याच वेळा नर्सचा रोल पार पडतो, डॉक्टरचा रोल पार पडतो, प्रोव्हायडरचा रोल पार पडतो किंवा नातेवाईकाचा रोल पार पडतो. म्हणजे अशा प्रत्येक रोल जे आहे ते त्याला प्रत्येक पेशंट बरोबर पार पाडावे लागतात. ही गोज थ्रू देअर प्रिस्क्रिप्शन्स अँड पेज फॉर द मोर एक्सपेन्सिव्ह मेडिसिन्स, टेस्ट, स्कॅन्स अँड केमोथेरपी फॉर कॅन्सर पेशंट्स. आणि मग त्यांना जी डॉक्टरांनी दिलेली यादी आहे औषधाची, त्या यादीमधून तो सगळ्यात महागडी औषध असतील, सगळ्यात महागड्या टेस्ट असतील किंवा सगळ्यात महागडे केमोथेरपी सारखी कॅन्सरच्या पेशंटची जी ट्रीटमेंट आहे, या सगळ्यात महागड्या ज्या काही गोष्टी आहेत त्यांच्यासाठी तो तिथं पैसे जे आहेत हे भरतो. ही ऑल्सो डोनेट्स अ लॉट ऑफ ब्लड. आणि त्याचबरोबर तो काय करतो, तर जर रक्ताची गरज पडली तर रक्तदान सुद्धा तो त्या ठिकाणी बऱ्याच वेळा करतो. देन एकदा का या पेशंटची चौकशी करून झाली की मग तो काय करतो, देन ही टेक्स आउट द शायनिंग स्टील प्लेट्स अँड केअरिंगली सर्व्स द फूड. आणि मग एकदा का या पेशंटची चौकशी करून झाली आणि पेशंटसाठी गरजेच्या असणाऱ्या गोष्टींना पैसे भरून झाले की मग तो अतिशय काळजीनं सर्वांना अन्न जे आहे ते वाढतो. स्टील प्लेट्स जे आहेत, चकाकणाऱ्या स्टील प्लेट्स बाहेर काढतो आणि त्या स्टील प्लेट्स मध्ये सगळ्यांना तो जेवण वाढतो. टुनाईट द मेनू इज पाइपिंग हॉट रोटीज, व्हेजिटेबल्स, कर्ड अँड अ स्वीट. आज रात्रीचा जो जेवणाचा मेनू आहे त्याच्यामध्ये गरम गरम चपात्या आहेत, भाजी आहे, दही आहे आणि एक स्वीट जे आहे, गोड पदार्थ जो आहे तो तिथं त्यानं आणलेला आहे. द ग्रुएल दॅट द हॉस्पिटल प्रोव्हाइड्स फॉर द डिनर इज युजली लेफ्ट अनइटन. आणि मग जे काही अन्न हॉस्पिटलने दिलेलं असतं पेशंटला खाण्यासाठी ते मात्र बऱ्याच वेळा तसंच राहतं, त्याला कोणीही खात नाही किंवा ते अन्न जे आहे ते तसंच ठेवून दिलं जातं. इन अ बिट द पेशंट्स आर वुल्फिंग डाऊन देअर फर्स्ट प्रॉपर मील ऑफ द डे. आणि मग क्षणार्धातच त्या पेशंटला सर्वात चांगलं मिळालेलं जे जेवण आहे ते भरभर खायला ते सुरुवात करतात. वुल्फिंग या शब्दाचा अर्थ वुल्फ या शब्दावरून आलेला आहे. लांडगा किंवा कोल्हा ज्यावेळी एखादं भक्ष्य खातात त्यावेळी ते जसं भरभर खातात, तर तशा अर्थानं हे शब्द इथे वापरलेला आहे, भरभर खाणे. तर दिवसातलं सर्वोत्कृष्ट त्यांना जे जेवण मिळालेलं आहे गुरमीत सिंगनं आणलेलं, ते एका क्षणार्धातच ते भरभर खायला सुरुवात करतात. गुरमीत सिंग पुढे त्यांच्याबद्दल म्हणतो, ऑल दे नीड इज सम डिग्निटी अँड सम केअर. गुरमीत सिंग म्हणतो की त्यांना दुसरं तिसऱ्या कोणत्याही गोष्टीची गरज नाही, फक्त त्यांना थोडासा सन्मान देण्याची आणि त्यांची थोडीशी काळजी घेण्याची गरज आहे असं तो म्हणतो. द गव्हर्नमेंट इज नॉट इवन एबल टू प्रोव्हाइड दॅट. आणि जे काही शासन आहे इथलं ते त्यांना सन्मान आणि थोडीशी काळजी हे सुद्धा त्यांचं करण्याची जी काही हे आहे गव्हर्नमेंटची मानसिकता दिसत नाहीये किंवा गव्हर्नमेंट तेवढं सुद्धा त्यांना देऊ करत नाहीये. इन द पास्ट 22 years that I have been coming here, nothing has improved in this ward, nothing. आणि मग म्हणतो की गेली 22 वर्ष झालं मी या इथे येतोय, परंतु या वॉर्डमध्ये कोणत्याही गोष्टीमध्ये सुधारणा झालेली नाही, अजिबात कोणत्याही गोष्टीमध्ये सुधारणा झालेली नाही असं गुरमीत सिंग म्हणतो. Singh's involvement began 2 decades ago when a woman selling plastic bags turned up at his shop carrying a badly scalded boy in her arms. आता सिंगने ही पेशंटची सेवा करायची सुरुवात कधी केलेली आहे, तर तो म्हणतो की 20 वर्षापूर्वी ज्यावेळी तो दुकानामध्ये बसलेला होता, तर त्यावेळी तिथं प्लास्टिकच्या पिशव्या विकायला एक स्त्री आलेली आहे. तिच्या हातामध्ये मात्र अतिशय वाईट परिस्थितीमध्ये भाजलेलं लहान मूल होतं. आणि मग सिंग म्हणतो की इट वॉज अ हॉट डे, अतिशय गरम होत होतं त्या दिवशी. आय सॉ टीअर्स इन हर आईज, देन आय सॉ हर बॉय हू हॅड गॉट बर्न्ड. आणि मग तो म्हणतो की अतिशय गरम, अतिशय उष्ण दिवस होता त्या दिवशीचा आणि तिच्या डोळ्यात मी अश्रू पाहिलेले आहेत. आणि ज्यावेळी मी त्या मुलाला पाहिलेलं आहे ज्याला भाजलेलं होतं, त्यानंतर मग तो म्हणतो की आय टूक देम टू धिस हॉस्पिटल अँड फाउंड दॅट देअर वॉज नो बडी टू ट्रीट हिम. आणि मग मी त्या मुलाला घेऊन, त्या स्त्रीला घेऊन या दवाखान्यात आलो, गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये. आणि ज्यावेळी मी तिथं आलो त्यावेळी मात्र मला असं कळालेलं आहे की या मुलावरती उपचार करण्यासाठी इथं कोणीच नाहीये. द डॉक्टर्स वेअर ऑन स्ट्राईक. जे डॉक्टर होते ते सगळे संपावरती गेलेले होते. द पुअर अँड द अबॅन्डन्ड वेअर द वर्स्ट अफेक्टेड. आणि तिथं असणारे जे गरीब आणि जे काही बेवारस पेशंट होते त्यांच्या तर अवस्था फारच वाईट होती. आय वॉज व्हेरी अँग्री. आणि तो म्हणतो, गुरमीत सिंग म्हणतो की मला त्यावेळी तिथं फार राग आलेला होता. आय डिसाइडेड टू डू समथिंग अबाउट इट. आणि मग तो म्हणतो की मी त्यांच्यासाठी काहीतरी करायचं त्या ठिकाणी ठरवलं. तर अशा पद्धतीने गुरमीत सिंगनं या पेशंटची सेवा करायची सुरुवात जी आहे ती 20 वर्षापूर्वी एका लहान मुलाच्या माध्यमातून तिथे त्यांनी केलेली आहे. पुढं त्याच्या कार्याचा जो काही आढावा आहे तो बऱ्याच लोकांनी घेतलेला आहे. आणि मग काय केलंय बघा, ऑथॉरिटीज वॉन्ट टू फेट हिम फॉर his work and have sent him letters of admiration, but the good Samaritan prefers to shun the spotlight.
Since then, Gurmeet Singh's work has been interrupted somewhat. He is unable to offer food to the patients currently after appearing this article online. आणि मग त्यावेळेसपासून म्हणजे ज्या वेळेस हे आर्टिकल ऑनलाईन छापलं गेलेलं आहे त्यावेळेसपासून मात्र गुरमीत सिंगचं जे काम आहे लोकांना तिथल्या पेशंटला अन्नदान करण्याचं त्याचं ते काम जे आहे ते थांबवण्यात आलेलं आहे. आणि तिथला जो अधीक्षक आहे द सुपरिंटेंडंट ऑफ पटना मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल सेज पेशंट शुड बी ऑफर्ड फूड अप्रूव्ड बाय डॉक्टर्स. The hospital has sanctioned rupees 25,000 for the Lawaris ward so that the patients are taken care of. आणि मग तिथं ते अन्नदानाचं काम का थांबवण्यात आलेलं आहे तर पटना मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलचा जो अधीक्षक आहे त्यानं सांगितलेलं आहे की पेशंटला डॉक्टरांनी मान्य केलेलंच जेवण तिथं दिलं पाहिजे आणि जो काही बेवारस लोकांचा वार्ड आहे त्या वार्डसाठी आम्ही 25,000 रुपये जे आहेत हे मंजूर करत आहोत जेणेकरून त्या पेशंटची आम्ही चांगल्या पद्धतीने काळजी घेऊ. दे आर ऑफर्ड गुड फूड अँड फ्रुट्स. आणि आता त्यांना काय केलं जात आहे तर चांगलं जेवण आणि फळं जे आहेत ते त्यांना दिली जात आहेत. सिंग हावेवर कंटिन्यूज टू सर्व पेशंट्स इन द वार्ड विथ मेडिसिन्स अँड केअर. जरी त्याला अन्नदान करता येत नसेल तरी सुद्धा गुरमीत सिंग काय करतोय तर औषधं आणि सेवा करून त्या पेशंट ची सेवा जी आहे ती त्यानं तशीच सुरू ठेवलेली आहे. ही इज होपफुल दॅट ही विल फाइंड अ वे टू सर्व फूड टू देम वन्स अगेन. आणि मग त्याला अशी आशा वाटते की कधी ना कधीतरी त्याला भविष्यात त्या पेशंटला अन्नदान करायची संधी जी आहे ती तिथं मिळेल. तर अशा पद्धतीनं हा टॉपिक जो आहे तो इथं पूर्ण होतोय. तर बघा गुरमीत सिंगचा टॉपिक आहे चौथा, मसीहा फॉर द अबँडन्ड सिक. बेवारस आजारी लोकांचा देवदूत असं टॉपिकचं टायटल आहे आणि त्याचे ऑब्जेक्टिव्ह आपण पाहतो. तर बघा पहिला प्रश्न आहे, व्हॉट वॉज द क्वेश्चन आस्क्ड बाय गुरमीत सिंग व्हेन ही एंटर्स अ वार्ड इन पटना गव्हर्नमेंट हॉस्पिटल. पटना गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर त्या वार्डमध्ये गेल्यावरती गुरमीत सिंग पहिला प्रश्न कोणता विचारतो तर हु आर यू इन पेन, वाय आर यू हिअर, व्हॉट इज युअर नेम, असे काही प्रश्न आहेत. तर पण त्यातला उताराच्या पहिल्याच ओळीमध्ये दिलेलं उत्तर जे आहे आर यू इन पेन हा प्रश्न तो विचारतो, तुम्हाला काही त्रास होतोय का. आर यू इन पेन इज द क्वेश्चन गुरमीत सिंग युजली आस्क्स. म्हणजे नेहमी काय करतो तर तो तुम्हाला काही त्रास होतोय का असा प्रश्न जो आहे तो त्या वार्डमध्ये गेल्यानंतर तिथल्या पेशंटला तो विचारतो. हाऊ मेनी गर्नीज फॉर सिक पेशंट्स आर स्कॅटर्ड ऑल ओव्हर द प्लेस. जे कॉट असलेले जे चाक आहेत, स्ट्रेचर जे आहेत, हे किती स्ट्रेचर त्या ठिकाणी अस्ताव्यस्त पडलेले आहेत. तर त्याचं उत्तर सुद्धा तिथे दिलेलं आहे. तिसऱ्या ओळीत आहे बघा, हाफ अ डझन गर्नीज फॉर सिक पेशंट्स आर स्कॅटर्ड ऑल ओव्हर द इलिट प्लेस. म्हणजे सर्वसाधारण अर्धा डझन जे काही चाक असलेले कॉट आहेत जे पेशंटला ने-आण करण्यासाठी वापरले जातात ते त्या ठिकाणी अस्ताव्यस्त पडलेले आहेत. फ्रॉम वेअर डू द रॅट्स स्लिंक आउट. उंदीर कोठून बाहेर येतात. तर तिथं उत्तर जे आहे ते त्याचं दिलेलं आहे. वेन द नाईट फॉल्स द रॅट्स स्लिंक आउट ऑफ अ डिफंक्ट फायर प्लेस. म्हणजे ज्यावेळी रात्र होते त्यावेळी काय होतात तर फायर प्लेस जे आहे फ्रॉम अ डिफंक्ट फायर प्लेस म्हणजे आग लावण्याचं जे ठिकाण आहे जिथून त्या खोलीमध्ये उष्णता राहील अशी जी फायर प्लेस आहे त्या फायर प्लेस मधून रात्री उंदीर जे आहे ते बाहेर पडतात. त्यानंतर पुढे आहे, व्हॉट डीड द फूड डिनर इन्क्लूड. जे जेवण जे दिलं जायचं हॉस्पिटलच्या लोकांकडून जे जेवण त्या पेशंटला दिलं जायचं त्याच्यामध्ये कशा कशाचा समावेश असायचा तर रोटी, व्हेजिटेबल सॅलड हे जे आहे ते गुरमीत सिंग आणायचा. पिझ्झा, वडापाव हे काय नसायचं, पण राईस, लेंटिल सूप अँड सम व्हेजिटेबल ग्रुएल. तर हे जे आहेत हे सगळं राईस, लेंटिल सूप आणि ग्रुएल जे आहे व्हेजिटेबल ग्रुएल हे तिथं लोकांना दिलं जायचं. तर हे सुद्धा तिथं आपल्याला दिलेलं आहे. द फूड कंप्राइजेस ऑफ द फूड डिनर कंप्राइजेस राईस, लेंटिल सूप अँड सम व्हेजिटेबल ग्रुएल हे तिथं दिलं जायचं त्यांना. नंतर हाऊ वॉज द फूड डिनर. जे जेवण त्यांना दिलं जायचं ते कसं असायचं तर त्या चोळीमध्ये शेवटी इन्सिपिड हा शब्द आहे तो महत्वाचा आहे. द फूड डिनर कंप्राइजेस राईस, लेंटिल सूप अँड सम व्हेजिटेबल ग्रुएल इज इन्सिपिड. इन्सिपिड या शब्दाचा अर्थ आहे बेचव असणे. तर व्हेरी टेस्टी, डिलिशियस, इन्सिपिड आणि बिटर अशा काही ऑप्शन्स तुम्हाला दिले जातील. तर इन्सिपिड हा शब्द जो आहे तो तिथे वापरलेला आहे आणि त्याच्यातून सांगण्यात आलंय की जे जेवण त्यांना दिलं जायचं ते अतिशय बेचव असायचं. त्यानंतर हाऊ मेनी टाइम्स अ डे डू द नर्सेस अँड डॉक्टर्स कम ऑन राउंड्स इन द वार्ड. दिवसातून किती वेळा नर्स आणि डॉक्टर जे आहेत ते त्यांच्या राऊंड साठी यायचे.
तर तिथं सुद्धा दिलेलं आहे a doctor and a nurse come on their rounds a couple of times a day. प्रत्येक दिवशी एक दोन वेळा ते काय करायचे तर राऊंड साठी त्या वार्ड मध्ये यायचे. अ कपल ऑफ टाइम्स असं त्याचं उत्तर तिथं आहे. 3 times 5 times 1 time नाही तर अ कपल ऑफ टाइम्स. नंतर व्हॉट इज द नेम गिवन टू द वार्ड इन पटना हॉस्पिटल. आता त्या वार्डला पटना हॉस्पिटल मधल्या काय नाव देण्यात आलेलं होतं तर वार्ड फॉर लावारिस असं त्याचं उत्तर आहे. वार्ड फॉर लावारिस हे त्याचं उत्तर आहे. बेवारस लोकांचा वार्ड असं त्याचं उत्तर तिथं आहे. त्यानंतर वेअर डू पेशंट्स गो वेन दे रिकवर. ज्यावेळी पेशंट्स पूर्णपणे रिकवर होतात त्यावेळी ते कुठं जायचे तर वेन शेवटचं ओळ आहे बघा पहिल्याच ह्याच्यातली. तर तिथं काय म्हटलेलं आहे वेन दे रिकवर. ज्यावेळी पेशंट्स बरे व्हायचे दे आर युजली सेंट अवे टू रिहॅब होम्स ऑर टू रिटर्न टू द स्ट्रीट्स. मग तिथं सांगितलेलं आहे त्याच्याप्रमाणे काय म्हटलं बघा तर पटना मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल याची बेडची कॅपॅसिटी किती होती तर 1760 बेडची कॅपॅसिटी तिथं होती. आणि इन विच स्टेट इज पटना मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल सिच्युएटेड. पटना मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल जे आहे ते कोणत्या राज्यामध्ये वसलेलं आहे तर उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, महाराष्ट्र असं म्हटलं तर बिहार हे उत्तर त्याचं आहे. हे जे ओळी आहेत हे इथे सांगितलेले आहेत बघा. टक्ड अवे इन अ कॉर्नर ऑफ वास्ट 90-year-old 1760 bed state run Patna Medical College and Hospital, one of the largest in Bihar. ह्या तिन्ही प्रश्नांची उत्तरे जी आहेत इथं आपल्याला दिली गेलेली आहेत. 15वा प्रश्न आहे पुढचा. फॉर हाऊ मेनी इयर्स गुरमीत सिंग हॅज बीन सर्विंग द पेशंट्स. किती वर्ष झालं गुरमीत सिंग पेशंटची सेवा करत आहे. फॉर 20 years. 20 वर्ष झालं तो काय करतोय तर पेशंटची सेवा करतोय. तर ते 20 वर्ष झालं तर काय बघा for more than 20 years now Singh has been visiting the abandoned patients ward every night with food. म्हणजे 20 वर्षापेक्षा जास्त कालावधी झाला. 20 वर्ष तिथं आपण म्हणतो. नंतर फॉर हाऊ मेनी इयर्स गुरमीत सिंग हॅज नॉट स्टेप्ड आउट ऑफ पटना. किती वर्ष झालं गुरमीत सिंग जो आहे तो पटना या शहरामधून बाहेर गेलेला नाही तर 13 वर्ष झालेले आहे. तर तिथं दिलेलं आहे बघा ही हॅज नॉट बीन ऑन अ व्हेकेशन ऑर स्टेप्ड आउट ऑफ पटना फॉर द पास्ट 30 गेली 13 वर्ष झालं तो पटना या शहरातून बाहेर पडलेला नाहीये किंवा लिव्ह ऑन अ फ्लोअर. तर त्याला 5 भाऊ होते तर 5 भावांचा ते तिथं सांगितलेलं आहे. त्यानंतर पुढं प्रश्न विचारलेला आहे हाऊ मच अमाऊंट ऑफ मनी फ्रॉम मंथली इन्कम डू गुरमीत सिंग आणि त्याचे जे भाऊ आहेत ते महिन्याच्या उत्पन्नातून किती पैसे डोनेशन बॉक्स मध्ये गुरमीत सिंगच्या पेशंटसाठी टाकायचे. 10%, 15%, 20%, 50%. तर 10%, 10%
त्यांची जी काही महिन्याची जे काही इन्कम होतं त्याच्यातले 10% पैसे जे आहेत ते काय करायचे तर गुरमीत सिंगच्या पेशंटसाठी डोनेशन बॉक्स मध्ये टाकायचे. त्यानंतर विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट परफॉर्म्ड बाय विच ऑफ द फॉलोइंग रोल्स इज नॉट परफॉर्म्ड बाय गुरमीत सिंग. खालीलपैकी कोणता रोल कोणता कार्यभाग गुरमीत सिंगनं पार पाडलेला नाही. डॉक्टर, नर्स, प्रोव्हायडर आणि ऍक्टर. तर डॉक्टर म्हणून सुद्धा तो पेशंटची काळजी घ्यायचा, नर्स म्हणून सुद्धा त्यांची तो काळजी घ्यायचा, प्रोव्हायडर म्हणून सुद्धा तो त्यांना वेगवेगळ्या गोष्टी आणून द्यायचा, परंतु ऍक्टर म्हणून त्यानं रोल पार पाडलेला नाही. त्यानंतर हाऊ मेनी डेकेड्स अगो डिड गुरमीत सिंग स्टार्ट सर्व्हिंग द पेशंट्स. किती वर्षांपूर्वी त्यानं पेशंटच्या सेवेला सुरुवात केलेली आहे, किती दशकांपूर्वी तर 2 डेकेड्स अगो. त्याचं उत्तर जे आहे ते तिथे दिलेलं आहे. तर ते जे उत्तर आहे ते बघा ते इथे दिलेलं आहे. तर ते उत्तर जे आहे ते इथं आहे. Singh's involvement began 2 decades ago. सिंगची जी काही इन्व्हॉल्वमेंट आहे पेशंटची सेवा ती 2 दशकांपूर्वी सुरू झालेली आहे. How many rupees have been sanctioned by Patna hospital for शेवटचा जो प्रश्न आहे तो शेवटचा प्रश्न बघा. व्हॉट इज द मिनिंग ऑफ द वर्ड समॅरिटन. समॅरिटन या शब्दाचा अर्थ काय तर अँग्री पर्सन नाही, हेल्पफुल पर्सन असा त्याचा अर्थ आहे, मदत करणारा व्यक्ती.